हाय एव्हरीवन. तर इथे दुपारी 2 वाजता पिल्लू झोपेतून उठला होता आणि मी आधीच जेवले होते. तो झोपेतून उठल्यानंतर त्याला जेवायला दिलं आणि त्यानंतर मी इथे घेतलं खीर बनवायला. आमच्या घरी पिल्लूच्या बाबांना जास्त नाही आवडत, पण पिल्लूला आणि मला खूप आवडते खीर. त्याच्यामुळे मी दुपारीच करते, जेणेकरून त्याला फ्रीजमध्ये ठेवलं तर रात्रीच्या जेवणापर्यंत ती थंड होते. त्यामुळे मी दुपारीच बनवून घेत होते. तर इथे त्याची तयारी करत होतो. हे शेवया आहेत खिरीसाठी जे असतात. त्यानंतर मी बदाम आणि खोबरं जे आहे ते बारीक चिरून घेतलं होतं. ते आधी तुपामध्ये मी हे केलं, फ्राय करून घेतलं छान. आणि त्यातच मी ते शेवई जे आहे तेही टाकलं. ते काढून ते परत मी डबल कुटाणा नाही करत, एकदा सगळं फ्राय करते आणि त्याच्यावरच मग मी गरम केलेलं दूध टाकते, जेणेकरून ते पटकन पण होतं आणि जास्त वेळ पण लागत नाही. तर इथे त्याला भाजून घेतलं. आणि माझ्या माहेरी आहे ना, कधीही म्हणजे लहानपणापासून मी बघत आले, आमची जी मम्मी आहे ती घरी खीर करू द्या, शिरा करू द्या किंवा घरी साधी मिठाई जरी कुठली आणली तर माझी मम्मीची सवय होती की आधी ते देवाला नैवेद्य ठेवायचं आणि मग आपण खायचं. तर तशीच सवय मलाही लागली. त्यामुळे मी कधीही घरी शिरा केला, खीर केलं किंवा साधं ह्यांनी मिठाई जरी आणली तर मी आधी देवाला देत असते. आणि तेच मी पिल्लूलाही शिकवलं आहे आमच्या. त्यामुळे खीर आमची रेडी झाली आणि हे देवाला नैवेद्य म्हणून पण मी ठेवलं. प्रसाद द्यायचं, जेव्हा प्रणाम करायचे ना ते ठेवणे आधी, ठेवणे पटकन आपल्या गणपती बाप्पा.